एका महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी करायचं आहे का तुम्हाला? पुढल्या महिन्यात तुमच्याकडे काही लग्न आहे का, काय कार्यक्रम आहे का, तुम्हाला कुठे फिरायला जायचंय का? तर आजच हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर उद्यापासून स्टार्ट करा किंवा आजपासून स्टार्ट करा. आजचा हा डाएट इतका छान आहे आणि खूप सोपा आहे, कोणीही करू शकतं. तुम्हाला आता खूप जास्त खाण्याची क्रेविंग होते ना, तर तुमच्यासाठी तर हा खास करून हा डाएट आहे. सारखं काही ना काहीतरी खायला पाहिजे असतं, सारखी भूक लागते, सारखं काही ना काहीतरी खायचंच असतं तुम्हाला. तर तुम्ही जर आजचा हा डाएट फॉलो केला तर तुम्हाला भुकेची क्रेविंगही होणार नाहीये आणि तुम्हाला डाएट केला असंही वाटणार नाहीये आणि खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. एका महिन्यात तुमचं 8 किलो पण वजन कमी होऊ शकतं आजच्या ह्या डाएटने. पण फक्त कसं आहे ना, प्रॉपर फॉलो केल्याने. बघा, मी नेहमी एकदम सोप्या पद्धतीने घेऊन येत असते, कारण की कोणाला काही जास्त खिचडी तामजाम असं नको असतं. पटकन म्हणजे रिझल्ट चांगला पाहिजे पण सोपी पद्धत पाहिजे असं असतं प्रत्येकांचं नेचर. आणि हे म्हणजे असं काही वेगळं नाहीये, मला पण असं वाटतं यार सोप्या पद्धतीने झालं तरी बरंच आहे. तर काय करायचं आहे, जास्त वेळ न घालवता पटकन मी व्हिडिओला सुरुवात करते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा डाएट असेल आणि हा प्रॉपर 1 महिनाभर फॉलो करायचा आहे तुम्ही. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल आजच्या ह्या डाएटने. हाच डाएट मी माझ्या स्टुडंटला देखील देत असते, दिलेला आहे ॲक्च्युली आता. तर तुम्हाला जर असेच माझे ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असतील आणि छान छान चॅलेंज वगैरे मी देत असते क्लासेसमध्ये, डाएट पण सजेस्ट करते, एकदम प्रॉपर डाएट असतात. जर तुम्हालाही तसं काही वाटत असेल, आज वजन करण्याची आवश्यकता, कमी करण्याची आवश्यकता असेल, तुम्ही माझे ऑनलाईन क्लास देखील जॉईन करू शकता. एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे काय करायचंय, 2 गोष्टी आहेत आपल्या पहिल्या, तर त्या फॉलो करायच्या. तर कशा, तर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर काहीच खायचं नाहीये तुम्हाला. तुम्ही 5 वाजता उठताय का, तुम्ही 4 वाजता उठताय का, तुम्ही 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता उठताय का, नाही, काहीच नाही खायचंय तुम्हाला. तुमची दिवसाची सुरुवात होणार आहे 10 वाजता. तर 10 वाजता तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. आता मग 10 वाजता उठायचं का, तर नाही, असं नाहीये. तुम्ही तुमच्या टाइमनुसारच उठायचंय आणि तुमच्या टाइमनुसारच तुमचं रुटीन करायचंय. पण आपण मोस्टली काय करतो ना, की उठल्याबरोबर पाणी वगैरे एखादी ड्रिंक वगैरे घेतो, फ्रेश होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण चहा वगैरे घेतो, काही ना काहीतरी आपण खातो थोडंफार. तर इथे आपल्याला 2 गोष्टी ह्या आहेत, की तुम्हाला सकाळी 10 वाजेपासून तुमचं डाएट चालू होत आहे, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचं रुटीन संपणार आहे डाएटचं. तर ह्याच टायमामध्ये तुम्हाला डाएट फॉलो करायचं आहे. तर आता आम्ही जॉबला जातो, मग आम्ही कसं करायचं, तर सिंपल आहे, काहीच हार्ड नाही. जर तुम्ही 9 वाजता जॉबला जाताय किंवा 8 वाजता जाताय ना, तर तुम्ही तुमच्या सोबत देखील हे तुमचं जे पण रुटीन आहे ना, खाण्याचं आहे ना, ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही 10 वाजेपासून सुरुवात करू शकता. संध्याकाळी जर तुम्ही 10 वाजता येताय जॉबवरून, की 9 वाजता येता, 8 वाजता येताय, तर मग 6 वाजेपर्यंत डाएट कसा फॉलो करायचा, तर तिथे थोडंसं तुम्हाला मग तुमच्या टाईमनुसार मॅनेज करावं लागेल. पण सकाळची तुमचा टाइम मॅनेज होऊ शकतो. आता हाऊसवाईफ आहे किंवा जेंट्स आहेत, ते आरामात हे करू शकतात ज्यांच्याकडे वेळ आहे. 10 वाजता तुम्हाला सुरुवात करायची आहे सकाळची रुटीन. तर आता इथे मग आम्ही जर 5 वाजता उठतो, तो काय पाणी पण नाही प्यायचं का, तर नाही, तुम्हाला पाणीही नाही प्यायचंय, चहाही नाही घ्यायचंय, तुम्हाला कसला नाश्ताही घ्यायचा नाही, काहीच नाही. 10 वाजेपर्यंत घ्यायचंच नाही तुम्हाला काहीच. आता इथे तुम्हाला मग आता तहान लागली आहे, सकाळी आम्ही कामं केले वगैरे, तर थोडंसं तुम्ही पाण्याची चूळ वगैरे भरून घ्यायची. फ्रेश वगैरे व्हायचंच आहे असं काही नाहीये. पण 10 वाजेपर्यंत आपण आपल्या रुटीनमध्येच राहायचं, तोंड खोलायचंच नाही की मला काहीतरी खायचं असं. आता 10 वाजलेले तुम्हाला, तर आता तुम्ही इथे काय करायचंय, एक मस्त ड्रिंक बनवायची आहे. पहिले ड्रिंक बनवायची आहे, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत, ते 1 ग्लास पाण्यामध्ये बॉईल करायचे. चांगलं लाल पाणी झालं पाहिजे आणि मग ते कोमट पाणी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडेसे लिंबाचे 2-5-6 थेंब टाकायचे आहेत आणि ते तुम्हाला 10 वाजता पहिली ड्रिंक, तुमचा पहिला मील असेल ह्या, तर तुम्हाला ही ड्रिंक घ्यायची आहे दालचिनीची. आता दालचिनीची ड्रिंक का घ्यायची, कारण की आपल्याला ना दिवसभर क्रेविंग होत राहते ना. मी पहिलेही तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती की खूप जास्त क्रेविंग होते, तर तुमच्यासाठी हा डाएट आहे. तुमची क्रेविंग एकदम मिटून जाणार आहे. तुम्हाला दालचिनीच्या या चहानी तुम्हाला अजिबात क्रेविंग होणार नाहीये. तुम्हाला सारखं काही ना काही खायचं मन देखील करणार नाही. हा, पहिल्याच दिवशी रिझल्ट नसतो, 2-4 दिवस तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं मन नाही जाणार, गोड खाण्यावरतीही जाणार नाही आणि सारखं काही ना काही खाण्यावरतीही जाणार नाही, जस्ट तुम्ही फॉलो केलं तर. आता ही ड्रिंक तुम्ही घेतलेली, आता तुम्ही म्हणाला मला गरमीचा इश्यू आहे, तर आम्ही काय करायचं, आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही दालचिनीचं पाणी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये लिंबू ऍड करू शकता, पाहिजे तर थोडंसं काळं मीठ देखील ऍड करू शकता.
आता हे झालेलं आहे आपली ड्रिंक 10 वाजता। आता पाणी वगैरे तुम्ही 10:15च्या नंतर पाणी वगैरे प्यायचं, म्हणजे ड्रिंक पिऊन झाली 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाणी वगैरे प्यायचं। 10:30 वाजलेले आहेत। इथे तुम्हाला नाश्ता घ्यायचा आहे, जो पण तुमच्या घरामध्ये बनतोय तो तुम्ही इथे नाश्ता घेऊ शकता। तुम्ही मल्टीग्रेन आट्याच्या चपात्या घेऊ शकता, इथे भाजी घेऊ शकता, तुम्ही पोहे घेऊ शकता, उपमा घेऊ शकता। शक्यतो बाहेरचं जंक फूड टाळायचं आहे या डाएटमध्ये। असंही मोस्टली आपण जर वेट लॉस जर्नीमध्ये आहोत तर बाहेरचं जंक फूड न खाल्लेलंच बरं असतं, लवकर रिझल्ट आपल्याला भेटतो, नॅचरल पद्धतीने भेटतो। तर तुम्हाला इथे 10:30 वाजता तुम्ही जे पण घरामध्ये बनताय ते तुम्ही इथे आरामात खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। एक क्वांटिटी ठेवून खायचं, बारीक जाऊन खायचं, मस्त सकाळचा आपला नाश्त्याचा मील 10:30चा आहे तो करायचा आहे। 15 मिनिटांनी तुम्हाला इथे कोमट किंवा साधं पाणी हे प्यायचंय। नाश्ता झाला जरा ढसाढसा पाणी प्यायचं नाहीये, कारण की आपण ऑलरेडी पहिले पाणी 10:15 वाजता पाणी पिलेलं आहे, 2-3 ग्लास मस्त, आणि 10:30 वाजता आपण नाश्ता केलेला आहे, तर परत 15 मिनिटांनी आपल्याला पाणी प्यायचंय। हे एक लक्षात ठेवायचं की 10 वाजेपासून 6 वाजेपर्यंत मी माझं डाएट चालू आहे, पण मी याच्यामध्ये माझं 3.5 लिटर पाणी हे कंप्लीट करणार आहे, ठीक आहे। तर आता इथे 10:30 वाजता तुमचा नाश्ता झालेला आहे, तुम्ही 15-20 मिनिटांनी पाणी बिनी केलेलं आहे, जे समथिंग सगळं काही तुमचं रुटीन आहे ते केलं। आता जेवणाचा टाइम येतो दुपारचा, तर दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो 1 महिनाभर तुम्ही ह्या गोष्टी घ्यायच्यात। नाश्त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घेतलेत ना, घरामध्ये सगळ्यांना जे बनवताय ते घेतलंय ना, तर तेच घ्यायचंय, वेगळं तुमच्यासाठी काय बनवायचं नाही। पण इथे तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये काय करायचंय, जर तुम्ही घरामध्ये सगळ्यांना चपात्या भात हे करत असाल तर शक्यतो तुमच्यासाठी चपाती भात नाहीये, 1 महिनाभर एवढं समजून चालायचंय तुम्हाला। तर तुम्ही इथे काय घेऊ शकता, मग तुम्ही इथे बाजरीची, नाचणीची, ज्वारीची भाकर, इथे तुम्ही मल्टीग्रेन आट्याच्या चपात्याही तुम्ही इथे घेऊ शकता, ऑप्शन आहेत आपले 4। शक्यतो चपात्या आपण जर मल्टीग्रेनच्या चपात्या सकाळी घेतलेल्या आहेत, आता मल्टीग्रेन आट्याच्या चपात्या कशा करायच्या, तर मिक्स असतं त्याच्यामध्ये, माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तरी देखील मी ते सांगते। तुम्ही ज्वारीचं, नाचणीचं आणि बाजरीचं, चण्याचं, मुगाचं असे 5-6 पीठ तुम्ही एकत्र दळून आणायचे आहेत आणि त्याच्या चपात्या तुम्ही इथे घेऊ शकता आरामात। तर ही मल्टीग्रेन आट्याची चपाती आपली बनून जाते, पूर्ण प्रोटीन सोर्स आपल्याला भेटतो त्याच्यामध्ये। सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही घेतली तर तुम्हाला जास्त चांगलं रिझल्ट भेटतो। दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो तुम्हाला ज्वारी, बाजरी, नाचणीचीच भाकर ही घ्यायची आहे। ते भाजी बटाट्याची, ज्या भाजीमध्ये फॅट आहेत शक्यतो ती भाजी घ्यायचं नाहीये आपल्याला। तर इथे जेवणासोबत तुम्हाला 1 प्लेट सॅलड घ्यायचं, 1 ग्लास ताक घ्यायचं, कंपल्सरी जिरं आणि काळं मीठ टाकून नक्कीच ताक घ्यायचं डेलीच्या दुपारच्या जेवणामध्ये, आणि प्रॉपर आहार तुमचा झालेला आहे। पोट भरून जेवायचे, मनसोक्त, म्हणजे असं अर्ध पोट ठेवायचं नाही, बारीक चावून खायचा प्रयत्न करायचा। 10 मिनिटात 5 मिनिटात तुमचं जेवण होतंय का, तुम्हाला तिथे 20 मिनिटं लावायची, 15 मिनिटं लावायची जेवायला। ऑटोमॅटिक आपल्या पोटामध्ये बारीक आपण खातोय ना, तर पोट फुल होऊन जातं आपलं आणि जेवण पण आपल्याला कमी जातं। आणि असे आपण 10 वाजता जी दालचिनीचं पाणी घेतलेलं आहे त्याच्याने आपल्याला भूक पण लागणार नाहीये। तर प्रॉपर आहार झालेला आहे, दुपारचा मस्त जेवण झालं। आता 15 मिनिटांनी परत तुम्हाला इथे साधं किंवा गरम पाणी प्यायचंय। आता ह्या गोष्टी सगळ्या करतच आलेलो आहे आपण, तर ह्या 1 महिनाभर करायच्याच आहेत, ठीक आहे, तेव्हाच रिझल्ट भेटतो। आता इथे 10च्या अगोदर तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता तुमच्या, असं नाहीये की काहीच नाही करायचं का, फक्त घरातली कामं आवरलेत मी, असं नाही। तुम्ही रनिंग, वॉकिंग, एक्सरसाइज थोड्याफार करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये, केल्या तर अजून चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल। आता इथे तुम्हाला इथे जेवण वगैरे झालेलं आहे, तुमचं रुटीन आवरलं, दुपारचा नॅप न घेता आपण आपल्या रुटीनमध्येच राहायचे। तुम्हाला खूप जास्त सवय असेल तर तुम्ही दुपारची झोप घेणं कमी करा। 15-20 मिनिटाचं तुम्ही थोडंसं अंग टाकू शकता, असं काही नाही, पण 1-2 तासाची झोप अजिबात घ्यायची नाही दुपारची, कारण की रात्रीची झोप खूप महत्त्वाची असते वेट लॉस जर्नीमध्ये, दुपारची अजिबात नाही। जेवढं तुम्ही दुपारी झोपणार तेवढा तुमचा फॅट जास्त वाढतो, म्हणून शक्यतो आपल्याला प्रयत्न करायचा आहे की रात्रीची झोप माझी झाली पाहिजे चांगली 7 ते 8 तासाची, एवढा प्रयत्न करायचा। जर आपण दुपारी झोपलो ना तर रात्री आपल्याला ऑटोमॅटिक झोप लागते। तर आता इथे काय करायचंय, तुमचं संध्याकाळचं दुपारपर्यंत आपण आलेलो आहे, नॅपपर्यंतही आलेलो आहे, नॅप वगैरे घेऊन झालेला आहे तुमचा, मस्त शांत रिलॅक्स वाटतंय, फ्रेश फील पण करतोय तुम्ही स्वतःला। आता इथे काय करायचं, 4 वाजता तुम्ही नॉर्मल 1 ग्लास ताक घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे ब्लॅक कॉफी घेऊ शकता। या डाएटमध्ये 1 महिनाभर चहा तुम्हाला घ्यायचा नाही, चहा घ्यायचा आहे फक्त दालचिनीचा चहा तुम्हाला इथे घ्यायचा आहे। तर आता इथे 5:45 वाजलेले आहेत, तर आता 6 वाजतापर्यंतच आपलं डाएट आहे ना। 4 वाजता तर स्नॅक्स टाइममध्ये तुम्ही काळे चणे, मकाने असं स्नॅक्स टाइममध्ये थोडंसं हलकं फुलकं काहीतरी घ्यायचं, असे आपण दुपारी प्रॉपर जेवण केलं तर आपल्याला भूकही नाहीये।
आता इथे 5:45 वाजलेले आहेत. तर 5:45 वाजले, त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय तर रात्रीच्या आहारामध्ये तुम्हाला इथे घ्यायचंय ओट्सचं दलिया बनवून घ्यायचं आहे, पालकचं सूप घ्यायचं आहे, तुम्हाला इथे बेसन चिला घेऊ शकता, ओट्स चिला घेऊ शकता, दुधी भोपळ्याचा चिलाही घेऊ शकता. माझ्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत त्याचे. तर तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने इथे तुम्ही संध्याकाळचं जेवण तुमचं 5:45 वाजता घ्यायचं आहे. आता हे किती घ्यायचं आहे, जितकं पण तुमच्या पोटाला लागतं तितकंच तुम्ही खायचं आहे. फक्त ओव्हरईटिंग करायची नाही, फक्त पोट भरून खायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं की आता 6च्या नंतर मला काही भेटणार नाहीये, पाणी पण भेटणार नाहीये, म्हणून मी हे आता इथे पोट भरून खाऊन घेते. आता स्वतःसाठी एवढा वेळ आपण 6 वाजता काढायचा आहे. आता हे झालेलं आहे तुमचं 5:45चं रुटीन. आणि 6 वाजलेले आहेत. जस्ट आपण सकाळी दालचिनीची एक ड्रिंक बनवली होती, चहा बनवला होता, तोच तुम्हाला परत इथे घ्यायचा आहे 6 वाजता. जेवण झालेले 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही परत इथे दालचिनीचे 2-3 तुकडे टाकून 1 ग्लास पाण्यामध्ये बॉईल करायचं आहे. इथे संध्याकाळी तुम्हाला लिंबू शक्यतो टाकायचं नाहीये, ठीक आहे. तर फक्त दालचिनीचाच चहा इथे तुम्हाला घ्यायचा आहे आणि बस संपलं आपलं डाएट दिवसभराचा. ऑप्शन दिले तुम्हाला मी, एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न पण केला की तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचं नक्कीच एका महिन्यात 7 ते 8 किलो वजन कमी होऊ शकतं आणि होतंच. जस्ट फक्त कसं असतं रूल्स फॉलो करावं लागतात तेव्हाच होतं, नाही तर 4 दिवस करून 1 हप्ता करून नाही, कंटिन्युअसली केलं तर टोटल प्रॉपर जसं सांगितलं ना तसं फॉलो केलं तर रिझल्ट हा नक्कीच भेटतो. कोणाकोणाचा मेटाबॉलिझम खूप स्लो असतो तर त्यांना रिझल्ट थोडासा कमी भेटतो आणि कोणाचा हाय असेल तर त्यांना नक्कीच रिझल्ट भेटतो. आता 6 वाजलेले आहेत. तुमचा लास्ट मील चहा झालेला आहे, सुरुवात चहापासूनच झाली होती आणि एंड पण तुमचा चहापर्यंतच झालेला आहे. आता तुम्ही 6च्या नंतर मग तुम्हाला भूक लागली का, क्रेविंग झाली का, काय करायचं, झोप नाही आली का, तर थोडंसं 2-3 दिवस तुम्हाला या गोष्टीची सवय लागेल ना, तोपर्यंत तुम्हाला थोडंसं वाटेल की अरे भूक असं, पण नंतर तुम्हाला काहीच वाटणार नाहीये. तुम्हाला भूकही लागणार नाही, तुम्हाला क्रेविंगही होणार नाही, काहीच नाही. वाटलं असं तुम्हाला थोडंसं तुम्ही पाणी इथे घेऊ शकता, जस्ट तुम्ही पाणी घेऊ शकता फक्त, बाकीचं काहीच नाहीये. तर हाच डाएट तुम्ही 1 महिनाभर फॉलो करा, बघा कसा छान रिझल्ट तुम्हाला भेटतो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी माझ्या चॅनलवरती डाएट, एक्सरसाइज डेली तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची व्हिडिओज घेऊन येत असते. आणि स्क्रीनवरती नंबर तर दिसतच आहे तुम्हाला, तर तुम्ही नोट करू शकता. माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत तर तुम्ही जॉईन करू शकता एनी टाइम दिलेल्या नंबरवरती. 1 महिन्याचा डाएट आणि 1.5 तासाचं डेली बॅच असते माझी, तर तुम्ही पण जॉईन होऊ शकता. जस्ट तुम्हाला आज आवश्यकता आहे वजन कमी करण्याची. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत